शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुख्य यादीत अनिल देसाईंचं नाव नव्हतं। या घडीची महत्त्वाची बातमी, सुरुवातीला जी यादी समोर आलेली होती त्या यादीत केवळ 16च नावं होती। यात अनिल देसाई यांचं नाव कुठेही नव्हतं। पण संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर ही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। शिवसेनेच्या मुख्य यादीत देसाईंचं नावच नव्हतं, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। जी यादी सुरुवातीला जाहीर करण्यात आलेली होती 9 वाजता, त्या यादीत केवळ 16 नावांचा समावेश होता। या 16 नावांखाली उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी सुद्धा होती, पण 17वं नाव त्यात नव्हतं। पण खासदार संजय राऊत यांनी अनिल देसाई यांची मुंबई दक्षिण मध्यमधून उमेदवारी जाहीर केली, ट्विट केलं तसं, आणि त्यानंतर अनिल देसाईंच्या उमेदवारी संदर्भात बातमी ही समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।